नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती या ठिकाणी बघा अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, तानसा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तानसा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 4 राहील। तानसा बघा हे अभयारण्य ठाणे या जिल्ह्यामधले ते अभयारण्य आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, इट्स ऑलवेज पॉसिबल या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणाचं पुस्तक आहे? इट्स ऑलवेज पॉसिबल बघा या नावाचं पुस्तक कोणाचं पुस्तक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। इट्स ऑलवेज बघा पॉसिबल या नावाचं पुस्तक किरण बेदी यांचे या ठिकाणी पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून झाली? बघा, ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। सन 1965 या वर्षापासून ज्ञानपीठ या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, भारतीय भूसेना दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? भारतीय भूसेना दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील। 15 जानेवारी बघा या दिवशी भारतीय भूसेना दिवस असतो। प्रश्न क्रमांक 5 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा, या ठिकाणी 4 नद्या आहेत, यापैकी बघा सर्वात कमी लांबीची नदी कोणती नदी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। नर्मदा बघा नदी या ठिकाणी सर्वात कमी लांबीची नदी आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारलेला प्रश्न आहे। महाराष्ट्रामध्ये विचारले जायकवाडी या प्रकल्पाच्या जलाशयाचं नाव खालीलपैकी काय आहे? बघा, नाथसागर जलाशय या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले तारापूर या ठिकाणी कोणत्या प्रकारची विद्युत निर्मिती ही केली जाते? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा तारापूर या ठिकाणी अणु ऊर्जा या प्रकारची बघा विद्युत निर्मिती या ठिकाणी केली जाते। प्रश्न क्रमांक 8 पहा, रेहकुरी हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? रेहकुरी बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील। रेहकुरी बघा हे अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 9 पहा, अरबी समुद्राच्या बघा किनारपट्टीच्या बघा लगतच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा, अरबी समुद्राच्या बघा किनारपट्टीच्या लगतच्या सखल भागाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, त्यांना खलाट या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 बघा, इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र होय? इकॉलॉजी म्हणजेच खालीलपैकी कोणत्या प्रकारचं शास्त्र होय? बघा, इकॉलॉजी म्हणजे परिस्थितिकी शास्त्र। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे नवी मुंबई महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8000 प्रश्नांचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे आणि बघा तुम्हाला संबंधित विषयाचे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे टेक्निकल विषयाचे सर्व आपल्याकडे PDF या ठिकाणी अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे बघा एकूण जेवढ्या काही पोस्ट असतील बघा सर्व पोस्ट या ठिकाणी आपल्याकडे नॉन टेक्निकल आणि टेक्निकल सर्व विषयाचे या ठिकाणी PDF अवेलेबल आहेत। जर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचं PDF घ्यायचं असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला या ठिकाणी मेसेज करायचा आहे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे सर्व IMP PDF हे पाठवले जातील। यामधले बघा हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक 11 पहा, आनंद या शब्दाचा बघा समानार्थी नसलेला शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे।
बघा हर्ष म्हणजे आनंद, मोद म्हणजे या ठिकाणी आनंद, प्रमोद म्हणजे आनंद, बघा गेह म्हणजे या ठिकाणी ग्रह घर, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आनंद या शब्दाचा समान अर्थी नसलेला या ठिकाणी शब्द राहील. प्रश्न क्रमांक 12 पहा, शब्दसमूहाबद्दल या ठिकाणी एक शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा या ठिकाणी काय विचारले, नवीन मतांचा पुरस्कार करणारा. बघा नवीन मतांचा पुरस्कार करणारा म्हणजे नवमतवादी. ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13 पहा, खालीलपैकी कोणते पठार आहे टेबल लँड या नावाने ओळखले जाते. टेबल लँड बघा या नावाने खालीलपैकी कोणते पठार हे ओळखले जाते. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर टेबल लँड पठार म्हणजे बघा पाचगणी पठार. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 14 पहा, महाराष्ट्रामध्ये विचारले, खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र कोणत्या ठिकाणी आहे. बघा तुर्भे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 15 पहा, हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले. बघा हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद येथील बघा मुक्तीसंग्राम यांचं बघा नेतृत्वाने हे केले होते. प्रश्न क्रमांक 16 पहा, लोकमान्य टिळक हे पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 1 राहील, लोकमान्य टिळक बघा हे जहालमतवादी या प्रकारचे नेते होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सुप्रसिद्ध बघा दासबोध या ग्रंथाचे बघा कर्ते खालीलपैकी कोण आहेत. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, मनाचे श्लोक आणि दासबोध या ग्रंथाचे कर्ते खालीलपैकी कोण आहेत. बघा मनाचे श्लोक असतील, दासबोध असेल, बघा या ठिकाणी संत रामदास महाराज या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 पहा, हिरव्या वनस्पती बघा खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात. बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. हिरव्या वनस्पती बघा आपले अन्न हे कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, हिरव्या वनस्पती बघा प्रामुख्याने स्टारच्या स्वरूपामध्ये आपले अन्न हे साठवण करत असतात. प्रश्न क्रमांक 19 बघा, सूर्यकुलामध्ये विचारले, सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे. बघा सर्वाधिक उपग्रह असणारा ग्रह म्हणजे शनी ग्रह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे. बघा हॉर्स पॉवर. बघा हॉर्स पॉवर बघा शब्दामध्ये बघा पॉवर आलेला आहे, पॉवर म्हणजे शक्ती, तर हॉर्स पॉवर बघा हे शक्तीचं या ठिकाणी एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता. बघा प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण बनला होता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, वॉरन हेस्टिंग या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 22 बघा, तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. तैनाती फौजेचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, लॉर्ड वेलेस्ली बघा यांना तैनाती फौजेचे जनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, संवाद कौमुदी, मिरत अल अखबार ही वर्तमानपत्रे खालीलपैकी कोणी सुरू केलेली वर्तमानपत्रे आहेत. बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, संवाद कौमुदी बघा हे वर्तमानपत्र तर राजाराम मोहन राय यांनी बघा सुरू केलेली ही वर्तमानपत्रे आहेत. प्रश्न क्रमांक 24 पहा, रौलट कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे. बघा रौलट हा कायदा बघा सन 1919 या वर्षीचा या ठिकाणी तो कायदा आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा, ताश्कंद करार सन 1966 मध्ये कोणत्या 2 देशामध्ये झाला होता. बघा ताश्कंद करार बघा सन 1966 मध्ये बघा भारत आणि पाकिस्तान या 2 देशामध्ये बघा ताश्कंद करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक 26 बघा, विद्यार्थी बघा हे मासिक खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे. बघा विद्यार्थी बघा या नावाचं मासिक बघा साने गुरुजी यांनी बघा साने गुरुजी यांनी पहा विद्यार्थी या नावाचं मासिक सुरू केलेलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले, स्वातंत्र्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे.
बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले स्वातंत्र्याचा अधिकार कोणत्या कलमाच्या अंतर्गत देण्यात आलेला आहे? बघा कलम 19 ते 22 मध्ये पहा, स्वातंत्र्याचा अधिकार हा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता? बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा दिवस बघा 21 जून हा उत्तर गोलार्धामधला सर्वात मोठा तो दिवस असतो. प्रश्न क्रमांक 29 बघा, पटना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा पटना हे शहर बघा गंगा नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रॉकी ही पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या खंडामधली पर्वतरांग आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बघा रॉकी ही पर्वतरांग उत्तर अमेरिका बघा या खंडामधली या ठिकाणी प्रमुख एक पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? ड जीवनसत्वाचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? बघा कॅल्सिफेरॉल हे ड जीवनसत्वाचं या ठिकाणी रासायनिक नाव आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, ग्लायकोमिया बघा हा रोग शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा तो रोग आहे? बघा ग्लायकोमिया बघा या नावाचा रोग असतो, तर तो कोणत्या भागाला होणारा तो रोग आहे? तर डोळे या भागाला होणारा तो रोग आहे. प्रश्न क्रमांक 33 पहा, खालीलपैकी कोणता रोग हा दूषित पाण्यापासून पसरणारा रोग आहे? दूषित पाण्यापासून पसरणारा रोग खालीलपैकी कोणता रोग असतो? बघा कॉलरा हा रोग पहा दूषित पाण्यापासून या ठिकाणी पसरणारा तो रोग असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे. जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै बघा या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, भारतामध्ये विचारले आयात निर्यात बँकेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती? बघा आयात निर्यात बघा या बँकेची स्थापना सन 1982 या वर्षी पहा आयात निर्यात या बँकेची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी बघा ही खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळासंबंधीची खेळाडू आहे? बघा भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू रश्मी कुमारी बघा ही खेळाडू तर या ठिकाणी बघा कॅरम या खेळासंबंधीची या ठिकाणी खेळाडू आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, घाना बघा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा घाना बघा हे पक्षी अभयारण्य तर या ठिकाणी राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सह्याद्रीचे बघा सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणतं आहे? बघा सह्याद्रीचं बघा सर्वात उंच शिखर म्हणजे कळसुबाई बघा हे शिखर सह्याद्री बघा सह्याद्रीमध्ये या ठिकाणी सर्वात उंच ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, डॉक्टर विक्रम साराभाई हे अंतराळ केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा डॉक्टर विक्रम साराभाई बघा हे अंतराळ केंद्र पहा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील तिरुअनंतपुरम बघा या ठिकाणी डॉक्टर विक्रम साराभाई अंतराळ केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 40 पहा, पोलाद या समिश्रामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश असतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. बघा पोलादामध्ये बघा कोणते समिश्र असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लोह प्लस कार्बन तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उत्तर प्रदेश बघा या राज्यामधला पारंपरिक नृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? उत्तर प्रदेश या राज्यामधला पारंपरिक लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणता आहे? बघा कथक हा उत्तर प्रदेश या राज्यामधला पारंपरिक या ठिकाणी नृत्य प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 42 पहा, भगीरथी व अलकनंदा या दोन नद्यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा भगीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील देवप्रयाग बघा या ठिकाणी भगीरथी आणि अलकनंदा या दोन नद्यांचा संगम हा होत असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, तर अरुंधती रॉय या पुस्तकाच्या लेखिका आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा नटसम्राट या नाटकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विभा शिरवाडकर नटसम्राट या नाटकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा राष्ट्रपती हा केंद्र शासनाचा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा प्रमुख असतो? बघा भारताचा राष्ट्रपती बघा हा केंद्र शासनाचा या ठिकाणी नामधारी प्रमुख असतो.
प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय कृषी अनुसंधान संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, नवी दिल्ली या ठिकाणी बघा भारतीय कृषी अनुसंधान या ठिकाणी संस्था आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महादेव डोंगर रांगामुळे भीमा नदीचे खोरे खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत? बघा, महादेव डोंगर रांगामुळे विचारले, भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या डोंगर रांगापासून वेगळे झालेले आहेत? तर या ठिकाणी पहा, कृष्णा नदीच्या बघा खोऱ्यापासून वेगळे झालेले आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, देवगड हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? देवगड बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील देवगड बघा हा पवन ऊर्जा प्रकल्प सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पवन ऊर्जा प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चिखलदरा बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, चिखलदरा बघा हे पर्वत शिखर या ठिकाणी अमरावती या जिल्ह्यामधल्या या ठिकाणी शिखर आहे. प्रश्न क्रमांक 50 पहा, मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1857 या वर्षी बघा मुंबई विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नागझिरा बघा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नागझिरा हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, नवी मुंबई महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे महत्त्वपूर्ण 8,000 प्रश्नांचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा सर्व या ठिकाणी नॉन टेक्निकलचे प्रश्न असतील, टेक्निकलचे प्रश्न असतील, तुम्हाला या ठिकाणी सर्व या ठिकाणी पदांसाठी महत्त्वपूर्ण या ठिकाणी सर्व पदाचे आपल्याकडे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सर्व या ठिकाणी तुम्हाला हे PDF मिळून जातील फक्त आणि फक्त 149 मध्ये. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 149 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला बघा हे सर्व IMP PDF 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. बघा, हे सर्व प्रश्न अभ्यासक्रमावर या ठिकाणी आधारित प्रश्न आहेत, त्यामुळे याचा नक्कीच फायदा सर्वांना होणार आहे.